सो हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल. तर गाईज, उद्या आहे ओणम आणि ओणम हा एक केरळाचा खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे गाईज. तर ह्या फंक्शनसाठी आम्ही प्रिपरेशन करायलो गाईज. तर गाईज, ओणम हा केरळातला प्रमुख सण असून तो राजा महाबलीच्या स्मरणार्थ आणि स्वागतार्थ साजरा केला जातो. So this is Ola and we use for decoration बस. तर तुम्ही सगळे म्हणत असाल की हे काय चालू आहे. तर गाईज, हे सगळे प्री ओणम डेकोरेशन चालू आहे. या डेकोरेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे पूकोलम. पूकोलम म्हणजे फुलापासून बनणारी रांगोळी. आणि हे जे डेकोरेशन चालू आहे याला म्हणतात ओला. तर हे ऑलमोस्ट कल्चरल प्रोग्रामसाठी यूज केला जातो. तर गाईज, आम्ही आमचं 100% दिलं हे सगळं बनवण्यासाठी, पण त्याला समजून घेण्यातच आमचा खूप वेळ गेला. एकतर आम्हाला समजून नाही राहिलं की सरळ कसं आणि उलटं कसं, पण ॲट द एंड आम्हाला हे सगळं जमलं गाईस. एवढ्या मेहनत नंतर काहीतरी खाणं तर बनतेच. आणि हे काही स्वीट्स जे आमच्यापर्यंत येईपर्यंत एकच राहिलं होतं. बट नो प्रॉब्लेम, हमी से मिल बाटकर खाएंगे गाईस. तर हे आमचे तमिळ ज्युनियर्स जे की पूकोलमसाठी फुलं कट करत आहेत. त्यांना हे प्रॉपर माहिती आहे की किती फुलं कट करायचे आणि कसे करायचे. आणि हे आमचे बेनवीस गाईस, इतकी थकेले ना, पण तरीही मोटिवेशन, एवढं डेडिकेशन असतं ना गाईस, तर युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही टॉप केलं असतं. आणि हे आमचे टॉपर, ब्रिलियंट. आणि हे आहेत आमचे महाराष्ट्रीयन ज्युनियर आणि यांचा हा फर्स्ट ओणम फंक्शन आहे गाईस. आणि हे आमचे सिनियर्स. प्रेम करती. Now you know about Pukolam? About what is this? Why you are cutting this all? Decorate the rangoli. You are making rangoli for this. What is the importance of this in Tamil Nadu? This is not important in Tamil Nadu, it is important in Kerala. Kerala. It is Malayali's festival. जोरात या फुलाच्या रांगोळी बनवतात आणि त्यांना या पुकोलम असं नाव, पुकोलम म्हणतात. मी घेऊन घेऊ तुम्हाला आणि रांगोळी उद्या दाखवू आम्ही तुम्हाला. मराठी. हे आमचे ज्युनियर आहेत, ते डेकोरेशन करत आहेत. अरे ते कसं लावलं ते, कसं वाटतंय तुमचं पहिलं ओणम आहे? आम्हाला काहीच माहिती नाही ओणमबद्दल. विचारा तुमच्या तमिळ फ्रेंड्सना. अगर फंक्शन आहे. काल आम्ही तुम्हाला त्यांचे डेकोरेशन दाखवलं आहे आणि आज फायनल फंक्शन आहे. हे आमचे आणि हे आहे प्रियंकाचा हाफ साडी लुक. हे ट्रेडिशनल केरळ लुक आहे आणि फंक्शन पण मल्याळी लोकांचं आहे. आणि फंक्शन मॉडर्न लुक आहे. साक्षी ब्लॉग. नाउ वी आर रेडी.
अँड देन फंक्शन चालू झालेले. आणि हे जे समोर दिसतात ते मावेली. तुम्ही ऐकलंच असेल वामन अवतारामध्ये की मावेली हे दरवर्षी त्यांच्या प्रजेला भेटायला येत असतात. सो तसंच तर हा एक कल्चरल डान्स आहे ज्याला आपण चेंडा मेला असं म्हणतो. ओणम सेलिब्रेशनचा परत एक इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे हा एक डान्स आणि त्याला आपण थिरुवत्तर कली किंवा कैकुत्ती कली अशी म्हणतो. पहिले स्टुडंट्सनी परफॉर्म केला आणि नंतर इंटरेस्टिंग म्हणजे टीचर्सनी सुद्धा परफॉर्म केला. हाय गाईस, साडे समावेश ऑपरेशन झाल्या पुढे चेहरावा साडी घालणं त्याला सांभाळणं सगळ्यात मोठं डेंजर. आता गेम्स आहेत आम्ही गेम्स वगैरे बघू आता. हा ना, खूप डेंजर काम आहे. या कशी सांभाळायचं त्यांच्या मॅम्सनी आता खूप सुंदर डान्स केला आहे. तो कोणता ट्रेडिशनल डान्स काय ना त्याला शी इज बिझी. आमचा क्लास सध्या हरते पण आमची जरा वाळ्याची पोर ज्युनियर्स जरा हट्टे कट्टे मुलं वेट बुट काढ बुट. हे आमचे क्लासचे सगळे वाळकी चिळके बॉईज आणि हे हा ना. हाय, आमचे धोके खेळून झाले, आमचे फोटोशूट झाले. आता पडलो असं बसलेलो थकले आम्ही साड्या घालून. हां, हे तर सोडून पण आले साडी आणि सण पण नाही झाली. आम्ही करतो ह्या प्रॉपर बाया बायाने फोटोसाठी काही करावं लागतं. मग फोटोसाठी झाली की फोटो 100 फोटो काढले असले मी. 100 फोटो कोणी काढत का? ह्या मॅडम नुसते या मॅडमचे फोटो काढत होत्या. सिरियसली पिंकीचे फोटो नाही काढले म्हणते. हे एवढे सगळे काय आता फोटो बघा किती काढले. कोणाचे ते फोटो दाखवायचे आणि किती भरले तर मोस्ट डिलीट कर सगळे. सो गाईज सगळं झालेलं आहे. खेळून घेऊन खाऊन पिऊन नाचून सगळं झालेलं आहे. आता ओणम सेलिब्रेशन संपलेलं आहे. फायनली सगळे गेम वगैरे सगळं झालेलं आहे. सो बाय बाय, सी यू सून.